श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर मी रीमा, मी स्वयंपाकाची कामं करते आणि माझ्या व्हिडिओतनं मी तुम्हाला माझं डेली रुटीन दाखवते. तर शनिवार रविवार कामावरच्या मॅडमना आणि सरांना सुट्टी असते. एरवी मी सकाळी 6:15 वाजता कामावर येते, पण आज शनिवार रविवार सर्वांना सुट्टी असल्यामुळे आज मी उशिरा कामावर आली आहे. तर सकाळचे वाजलेत 7:30. पहिल्या कामावर पोहोचली. इथं मस्त अशी भेंडीची भाजी केली, शेंगदाण्याचा कूट घालून, मस्त अशी हिरवी मिरची घालून, मोकळी मोकळी आणि क्रिस्पी अशी मस्त भेंडीची भाजी केली. सोबत चपात्या बनवल्या, भात बनवला, डाळ बनवला आणि तुम्हाला तर सांगते ना, ह्या घरामध्ये तांदळाची खीर माझ्या हातची एवढी आवडते ना, की तीसुद्धा बनवली. तर आज सुट्टीचा दिवस म्हणजे घरात काहीतरी वेगळं गोडधोड चमचमीत पाहिजेच ना. तर सुट्टीच्या दिवशी कामावर आम्हाला एक्स्ट्रा कामं असतात. म्हणजे बघा, आज इकडं पूर्ण स्वयंपाक आहे. डाळ, भात, भाजी, चपाती, खीर आणि जेवढा स्वयंपाक, जेवढ्या वेगळ्या वेगळ्या डिश बनवू तेवढेच भांडे जास्त पडतात. तर आता माझं ह्या घरी स्वयंपाकाबरोबर भांड्यांचं पण काम आहे. तर ते सगळं आवरून मला जायचं आहे दुसऱ्या कामावर. 7:30 वाजता आज मी कामावर आली. मस्त अशी इथे दाल फ्राय बनवली, भात बनवला, भेंडीची भाजी, चपाती आणि खीर बनवली. तर पटापट इकडचा स्वयंपाक आवरून मला जायचं आहे दुसऱ्या कामावर. सगळा स्वयंपाक रेडी झाला. त्यानंतर किचन वगैरे क्लीन केलं, भांडी वगैरे घासली, सगळं जेवण कढयांमधलं भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलं. सगळे कढया वगैरे घासल्या, घासून पुसून जागेवर ठेवलं. गॅसचं मेन नॉब बंद केलं. किचन आवरून मी आता चालली आहे दुसऱ्या कामावर. चला तुम्हाला दाखवते आज सुट्टीच्या दिवशी दुसऱ्या कामावर काय स्पेशल बनवते. तर दुसऱ्या कामावर तंदुरी फ्लेवर पनीर सँडविचची रेसिपी बनवायची होती. तर तुम्हाला तर माहिती आहे, काल परवापर्यंत माझी तब्येत खूप खराब होती. तर मी 1-2 दिवस सुट्टीच घेतली होती कामावर. आज कामावर आली आहे. थोडासा सर्दी खोकला आहे, त्यामुळे मी प्रत्येक कामावर गेल्यावर हातपाय धुतल्यानंतरच कामाला सुरुवात करते आणि रुमालाचा वापर करते. तर बघू शकता दुसऱ्या कामावर आली आहे. मस्त पनीर सँडविच बनवण्यासाठी पनीरचं बॅटर रेडी केलं. मस्तपैकी टोस्ट करून सँडविच रेडी केले आणि सर्वात आधी मॅडमना आणि सरांना नाश्ता दिला. मस्त तंदूर फ्लेवर पनीर सँडविचची रेसिपी मी ऑलरेडी चॅनलवर टाकलेली आहे. खूपच टेस्टी, खूपच झटपट होणारी ही सँडविच इकडच्या मॅडमना आणि सरांना खूप आवडते. त्यानंतर लंचसाठी हा तवा पुलाव बनवलेला. ह्याच्यामध्ये बीन्स, कॅप्सिकम, कॅरेट, मटार, खूप साऱ्या भाज्या टाकलेल्या आहेत. त्यानंतर ह्याच्यामध्ये मी बेल पेपर पण टाकलेली आहे आणि मस्त असा लाल भडक दिसणारा हा तवा पुलाव दुपारी लंचसाठी बनवला आहे. 2 कामं झाली. आता जायचं आहे तिसऱ्या कामावर. या 2 कामापासून तिसरं काम माझं 3 किलोमीटर लांब आहे. येईपर्यंत खूप उशीर झालेला, कारण की शनिवार रविवार सगळीकडे कामं जास्त आणि त्यात माझी तब्येत खराब आहे. कालपर्यंत एवढा ताप होता आणि आता तापाच्या गोळ्या खाऊन खाऊन खूपच गरम व्हायला लागलं आहे. तसा मुंबईमध्ये पावसाने आराम घेतला आहे, त्यामुळे जरा बरं वाटतं आहे. इकडे कामावर आली, हातपाय धुतले आणि लगेच कामाला लागली. सर्वात आधी त्यांना ज्यूस बनवून दिला. ॲपलचा ज्यूस बनवते मी त्यांच्यासाठी. तर मस्त असा ॲपलचा ज्यूस बनवून दिला. त्यांनी ज्यूस पिएपर्यंत मी पटापट नाश्ता बनवला. नाश्त्यासाठी हा उपमा बनवलेला आहे. तर हा रवा उपमा आहे. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, खूप सारी कोथिंबीर टाकून मस्त रवा उपमा बनवला. त्यानंतर कोबीची भाजी बनवली. गाजर आणि कॉर्न घालून ही कोबीची भाजी बनवलेली आहे. त्यानंतर चपाती बनवली, डाळ बनवली, भात बनवली. तर इकडे पण माझा पूर्ण स्वयंपाक असतो दोन्ही टायमाचा. डाळ, भात, भाजी, चपाती आणि नाश्ता. तर कोबीची भाजी झाल्यानंतर मी ह्या चपात्या बनवल्या. मस्त गोल गरगरीत आणि मऊ अशा ह्या चपात्या बनवल्या. त्यानंतर डाळ बनवली आणि भात बनवला. तर आता सध्या माझ्याकडे 3 घरची कामं आहेत. मी 3 घरची कामं करते आणि ही डाळ बनवलेली आहे. मस्त सांबारसारखी बनवली आहे. डाळ वांगं म्हणू शकतो आपण ह्याला. वांगं घालून ही डाळ बनवलेली आहे. त्यानंतर डाळीसोबत भात पण बनवलेला आहे. तर ही 3 कामं करून मी रोज म्हणजे सोमवार ते शुक्रवार मी 11 वाजेपर्यंत घरी जाते. पण आज मी ऑलरेडी घरूनच उशिरा आलेली आहे. बीटरूट पण बॉईल करून ठेवलेलं आहे, कट करून ठेवलं आहे त्यांना खायला. पण मग आज मी उशिरा आल्यामुळे मला घरी जायला पण उशीर झालेला आहे. तर माझं हे तिसरं काम पण झालं. डाळ, भात, भाजी, चपाती, उपमा, ज्यूस आणि बीटरूट कट करून मी आता चालली आहे घरी. तर असं माझं हे रोजचं डेली रुटीन असतं. बघा किती घाम येतो, अशा घामाच्या धारा वाहत आहेत. कालपर्यंत एवढा धो-धो पाऊस होता आणि आज पाऊसच नाही आहे. जाऊ दे, तब्येत बरी झाली आता माझी. मला खूप कमेंट येत होते, "रीमा तुझी तब्येत कशी आहे?" तर माझी तब्येत आता बरी आहे आणि माझी एवढी चौकशी केल्याबद्दल खूप मनापासून आभारी आहे तुमची. घरी आली का
उशीर झालेला, मुलाला खूप भूक लागलेली म्हणून पटकन थालीपीठ लावलं आणि मुलाला थालीपीठ नाश्त्याला दिलं. तर असा होता माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्राम फेसबुकवर फॉलो करा. चला बाय. श्री स्वामी समर्थ सर्वांना.